नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत. मित्रांनो, आज आपण इथे राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये आपण एन्व्हायरमेंट हा विषय आपण लक्षात घेतोय आणि हा विषय जो असेल तो पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा दृष्टिकोनातून आपण हा टॉपिक इथे डिस्कस करतोय. मित्रांनो, आपण आतापर्यंत ज्या काही कन्सेप्ट डिस्कस केल्या असेल याच्यावरती मी तुम्हाला एक रिकॅप देण्याचा प्रयत्न करतो आणि हा रिकॅप तुम्हाला खूप महत्वाचा आहे. समजून घ्या, तुम्हाला एक्झाम मध्ये याच्यावरती विचारलं जाऊ शकते. नंबर 1 आहे एन्व्हायरमेंट, याचा आपण बेसिक अर्थ लक्षात घेतला. नंबर 2 आहे इकोसिस्टीम म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये आपण इकोलॉजी हा शब्द लक्षात घेतला असेल. त्याच्यानंतर आपण इकोलॉजिकल पिरामिड ही कन्सेप्ट आपण इथे डिस्कस केली. इकोलॉजिकल पिरामिड. त्याच्यानंतर नंबर 5 मध्ये आपण इथे डिस्कस केलं असेल ते आहे फूड चेन. नंतर 6 मध्ये आपण फूड वेब नावाची कन्सेप्ट डिस्कस केलेली आहे. फूड वेब. यानंतर आपण इथे डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे की जी काही इकोलॉजी आहे ती कशा प्रकारे ट्रान्सफर होते किंवा कशा प्रकारे न्यूट्रिएंट आणि एनर्जी ट्रान्सफर करते. तर या दृष्टिकोनातून आपण इथे 7 नंबरचा पॉइंट इथे लक्षात घेतला असेल तो आहे न्यूट्रिएंट सायकल. आता न्यूट्रिएंट सायकल हा जो काही पॉइंट आहे तो अजून आपला काय पूर्ण झालेला नाहीये, आपण त्याच्यावरती डिस्कशन करतोय. याच्यामध्ये आपण लक्षात घेतलेला आहे मित्रांनो 7 नंबरचा पॉइंट तो आहे वॉटर सायकल. तर वॉटर सायकल कशा प्रकारे काम करते, इव्हापो ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, इव्हापोरेशन म्हणजे काय, कंडेन्सेशन म्हणजे काय, पाण्याचे रेनफॉलचे किती प्रकार आहेत हे आपण संपूर्ण बाबी ज्या आहेत या लेक्चर मध्ये समजून घेतलेल्या आहेत. जसं की कन्व्हेक्शनल रेनफॉल, ओरोग्राफिक रेनफॉल, त्याच्यानंतर आहे सायक्लोनिक रेनफॉल. जो सर्वात जास्त रेनफॉल पडतो त्याचं नाव आहे ओरोग्राफिक रेनफॉल, जे भारतामध्ये प्रमाण जवळपास 90% आहे. त्याच्यापासून आपल्याला हा पाऊस पडत असतो. यानंतर आपण इथे युट्रोफिकेशन नावाची कन्सेप्ट डिस्कस केलेली आहे. युट्रोफिकेशन म्हणजे काय हे आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपण डिस्कस केलेला आहे नंबर 8 मध्ये, नंबर 9 मध्ये, तर ते आहे इथे ऍसिड रेन नावाची कन्सेप्ट आपण डिस्कस केली. ऍसिड रेन असते काय. त्याच्यानंतर आपण नंबर 10 मध्ये आपण डिस्कस केलं असेल तर ते आहे ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन सायकल आपण डिस्कस केली. नंतर 11 मध्ये आपण या ठिकाणी इथे कार्बन सायकल आपण इथे डिस्कस केलेली आहे. त्याच्यानंतर आपण कार्बन सायकल नंतर मित्रांनो डिस्कस केलेला आहे की जे काही आपला ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट आहे, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट, तर ही संकल्पना आपण आपल्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेली आहे की ग्रीन हाऊस गॅस म्हणजे काय, ग्रीन हाऊस गॅसचे कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत, ग्रीन हाऊस गॅस कशाला म्हणतो, याच्यावरती आपण इथे सविस्तर डिस्कशन केलेलं आहे, ज्याचं नाव आहे ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट. त्याच्यानंतर आपण पुढची टर्म यामध्ये इथे लक्षात घेतलेली आहे मित्रांनो, तर हे आहे की क्लायमेट चेंज एक्झॅक्टली आहे काय. क्लायमेट चेंज हा इम्पॅक्ट कसा असतो, तो कशा प्रकारे हा परिणाम करतो, ह्या आपण इथे बेसिक गोष्टी इथे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरी सुद्धा आपला या ठिकाणी इथे न्यूट्रिएंट सायकल मध्ये जे आपण इथे डिस्कस करणार आहोत, जसं की गॅसियस सायकल मध्ये अजूनही आपलं नायट्रोजन सायकल हे अजून संपलं नाहीये. आपण याच्यामध्ये आजच्या ह्या लेक्चर मध्ये नायट्रोजन सायकल याचबरोबर आपण इथे गॅसियस सायकल हे आपण डिस्कस करणार आहोत. आणि याच्यानंतर मित्रांनो जे काही बेसिक्स पार्ट आहेत जसं की बायोटिक आणि अबायोटिक यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे, बायोम आणि बायोस्फिअर म्हणजे काय हे आपण इथे डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये जे ऑलरेडी आपण याच्यामध्ये बायोस्फिअर हा कन्सेप्ट इथे आपण डिस्कस केलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी इथे बायोम, इकोसिस्टीम आणि बायोस्फिअर याच्यावरती आपण इथे तुलना करणार आहोत किंवा हा टॉपिक इथे आपण समजून घेणार आहोत. तर चला तर मित्रांनो आजच्या ह्या लेक्चर मध्ये आपण लक्षात घेणार आहोत, हे लक्षात ठेवा. 15 मध्ये आहे बायोटिक आणि अबायोटिक रिलेशन, या आपण आज इथे समजून घेऊयात. बायोटिक आणि अबायोटिक रिलेशन 16 मध्ये आपण इथे समजून घेऊयात. ते असेल बायोम म्हणजे काय, बायोस्फिअर म्हणजे काय आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय. याचबरोबर आपण इथे सेडिमेंटरी सायकल, सेडिमेंटरी सायकल आणि याच्यानंतर आपण इथे डिस्कस करणार आहोत पॉइंट क्रमांक 19, ते आहे नायट्रोजन सायकल. तर आज आपण हे पूर्णतः 19 टॉपिक आपल्या ह्या क्लासमध्ये आपण या ठिकाणी ते डिस्कस करणार आहोत. तर चला तर आपण या टॉपिकला इथे आपण वन बाय वन सुरुवात करतोय. हे सगळे टॉपिक आज आपण इथे क्लासमध्ये आतापर्यंत डिस्कस केलेले आहेत मित्रांनो. आता आपण या ठिकाणी इथे येणार आहोत या पॉइंट वरती, ज्याच्यामध्ये आपण इथे सुरुवात करणार आहोत नायट्रोजन सायकल
याच्यावरती. चला आता सुरुवात करतोय आपण. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं असेल की न्यूट्रिएंट सायकलचे दोन प्रकार असतात. एक आहे सेडिमेंटरी सायकल आणि एक आहे गॅसियस सायकल. तर गॅसियस सायकल, वॉटर सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन सायकल आपण डिस्कस केलं. आता आपला मेन मुद्दा आहे तो आहे नायट्रोजन सायकल. तर मित्रांनो आता डायरेक्टली आपण त्या वॉटर सायकल मध्ये आपण बघितलेलंच आहे. मागच्या प्रिपरेशन मध्ये मी तुम्हाला सगळं रिपीट केलेलं आहे. आज इथे तुम्हाला मी डिस्कस करणार आहे ते आहे डायरेक्टली नायट्रोजन सायकल. तर चला तर आपण डायरेक्टली इथे नायट्रोजन सायकल वरती येऊयात. हे ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट काय असतात, कशा प्रकारे कंडेन्सेशन होते, हे संपूर्ण आपण मागच्या लेक्चर मध्ये आपण इथे डिस्कस केलं असेल. आता या पॉइंट मध्ये आपण डिस्कस करूया नायट्रोजन सायकल. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही इथे नायट्रोजन सायकल जेव्हा लक्षात घेता तर तेव्हा याच्यामध्ये प्रामुख्याने 4 स्टेप्स आहेत. आता ह्या 4 स्टेप्स कोणत्या आहेत ते लक्षात ठेवा नायट्रोजन सायकलच्या. ते तुम्हाला समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. नायट्रोजन सायकल पहिला जो काही प्रकार आहे या सायकल मध्ये, तर हा प्रकार आहे इथे नायट्रोजन फिक्सेशन, कॉल्ड ॲज अ नायट्रोजन फिक्सेशन. फर्स्ट सायकल इज अ नायट्रोजन फिक्सेशन. सेकंड जे काही सायकल आहे या सेकंड सायकलचं नाव आहे किंवा सेकंड स्टेपचं नाव आहे ते आहे नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन हे स्टेप्स अशा नाही आहेत, हे मागे पुढे होऊ शकतात, पण इथे नाव ह्या स्टेप लक्षात ठेवा. अमोनिफिकेशन दुसरा प्रकार आहे, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन, आणि जी काही चौथी जी काही स्टेप आहे मित्रांनो याचं नाव आहे डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशन. तर ह्या आपल्या अशा प्रकारच्या ह्या 4 स्टेप्स आहेत. नायट्रोजन फिक्सेशन, नायट्रिफिकेशन, अम्लिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन. तर नायट्रोजन हा जो काही वायू आहे मित्रांनो तो कधीही वातावरणामध्ये इंडिपेंडंट किंवा वेगळा किंवा स्वतंत्र पाहायला मिळत नाही. तर हा जो काही नायट्रोजन हा जो काही गॅस आहे हा नेहमी आपल्याला या ठिकाणी इथे कंपाऊंड फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. आणि विशेषतः लक्षात घ्या आपण किंवा ऑर्गॅनिझम जे आहेत म्हणजे प्राणी असतील, वनस्पती असतील, हे कधीही डायरेक्टली नायट्रोजन याचं कन्झम्पशन करू शकत नाही. ते स्वतःहून हा गॅस घेऊ शकत नाही. ते काय कन्झ्युम करू शकतात, तर जे काही कंपाऊंड्स आहेत या कंपाऊंडला या ठिकाणी ते कन्झ्युम करण्याचं काम या ठिकाणी ते करू शकतात. बाकी त्यांना तसा तो नायट्रोजन जो आहे सेपरेट तो कधीही घेता येत नाही. मात्र लक्षात घ्या जर हा नायट्रोजन जर घेता येत नसेल तर याचं कन्व्हर्जन होणार आहे कशामध्ये, ते होणार आहे नायट्रोजन कंपाऊंड मध्ये. तर मित्रांनो हे लक्षात घ्या, मी तुम्हाला काही नायट्रोजन कंपाऊंड सांगतो ते आधी लक्षात ठेवा. नायट्रोजन कंपाऊंड कोणकोणते आहेत यामध्ये पहिला नायट्रोजन कंपाऊंड या ठिकाणी इथे सांगता येईल तो आहे नायट्रस ऑक्साइड. नायट्रस ऑक्साइड हे आहे, परंतु हा सर्वात जास्त यूज केला जात नाही. त्याच्यामध्ये सर्वात जास्त जो काही नायट्रोजन सायकल मध्ये आपल्याला लक्षात घ्यावा लागणारा जो आहे तर तो आहे नायट्रेट्स, नायट्राइट्स, ज्याला आपण या ठिकाणी इथे -NO2 असं म्हणतो. आणि नंतर आहे नायट्रेट्स, नायट्रेट्स ज्याला आपण या ठिकाणी ते NO2 NO3- असं म्हणतो. लक्षात घ्या हे जे काही नायट्रोजन कंपाऊंड आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे. नायट्राइट्स म्हणजे NO2-, नायट्रेट्स म्हणजे NO3-. तर हे नायट्रोजन कंपाऊंड या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. आता याच्यानंतर जे आहे ते आहे अमोनिया. अमोनिया हे तुम्हाला माहितच आहे. अमोनिया यालाच आपण या ठिकाणी ते NH3 असं म्हणतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे सुद्धा तुमचं एका प्रकारचं एक नायट्रोजन कंपाऊंड आहे. हे नायट्रोजन कंपाऊंड आपण आतापर्यंत किती बघितले, एक आहे नायट्राइट्स, एक आहे नायट्रेट्स आणि एक आहे अमोनिया. तर हे 3 नायट्रोजन कंपाऊंड आधी लक्षात ठेवा. ओके, लक्षात राहील. आता यामध्ये लक्षात घ्या पहिली जी काही स्टेप्स आहे जी सांगितलं जाते या स्टेप्स आहे नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन जे आहे मित्रांनो ते प्रामुख्याने 2 पद्धतीने होते. पहिली पद्धत जी आहे मित्रांनो ही पहिली पद्धत आहे नॅचरल, आणि प्रामुख्याने ह्या पहिल्या पद्धतीमध्ये लाइटनिंग हा प्रकार आहे. लाइटनिंगच्या माध्यमातून काय होते, मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वातावरणामध्ये असणारा जो काही नायट्रोजन आहे हा लाइटनिंग काय करते
नायट्रोजनचं डिवायडेशन करते आणि नायट्रोजनचं डिवायडेशन झाल्यामुळे पाण्याबरोबर किंवा या विजीमुळे किंवा या चमकत्या विजीमुळे याचं जे काही रूपांतर आहे ते कशामध्ये होते, N2 मायनस किंवा NO2 नायट्राइड्स किंवा नायट्रेट्स मध्ये याचं रूपांतर होते. लक्षात घ्या कशाचं रूपांतर होते, जेव्हा नायट्रोजन फिक्सेशन होते तेव्हा नायट्रोजन फिक्सेशनचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, NO2 किंवा NO3 मध्ये झालेलं आहे. लक्षात घ्या या प्रोसेसला आपण या ठिकाणी ते नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतो. म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन दोन पद्धतीने होते, बाय अ बॅक्टेरिया और बाय आय नेचर लॅटिनिंग. तर हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये बॅक्टेरिया कोणकोणते आहेत हे आपण इथे समजून घेऊयात, म्हणजे तुम्हाला ही प्रोसेस लक्षात येईल. त्याच्या आधी बघा नायट्रोजन फिक्सेशन नंबर 1, नंबर 2 आहे अम्लिफिकेशन, नंतर आहे नायट्रिफिकेशन आणि नंतर आहे डिनायट्रिफिकेशन. ह्या 4 मेथड्स आहेत. आता ह्या मेथड कशा काम करतात या ठिकाणी लक्षात घ्या. नायट्रोजन फिक्सेशन ऑन अर्थ इज अकम्प्लिश्ड इन 3 डिफरंट वेज. ह्या 3 डिफरंट वेज कोणकोणते आहेत, बाय मायक्रो ऑर्गॅनिझम, जसं की ब्ल्यू ग्रीन अल्गी काय करतात, मातीमध्ये असणारं जे काही नायट्रेट्स आहेत, नायट्राइड्स आहेत, लक्षात घ्या मातीमध्ये असणारे जे काही नायट्रेट्स आहेत, जसं की हे काय आहे NO2 नायट्रेट्स आहेत, हे जमिनीमधून सोखून घेण्याचं काम हे जे काही आपले बॅक्टेरिया आहेत की जे आपल्या झाडाशी मुळाशी असतात, याचं रूपांतर जे आहे नायट्रेटचं रूपांतर हे या ठिकाणी इथे NO3 म्हणजे नायट्रेट्स मध्ये करतात आणि परत या नायट्राइटचं रूपांतर कशामध्ये होते, व्हिटॅमिन मध्ये आणि प्रोटीन मध्ये आहे, जे आपण इथे खात असतो ऍज अ ह्युमन बिंग. आपण या ठिकाणी आपण यांना खात असतो. तर अशा प्रकारचे हे जे काही नायट्रोजन आहे मित्रांनो, हे जे काही जमिनीमध्ये असणारा जो काही नायट्राइट्स आहेत, लक्षात घ्या NITRITS नायट्राइट्स आहेत, याचं रूपांतर हे कशामध्ये जाणार आहे, नायट्रेट्स मध्ये होणार आहे. आणि मग नंतर जे काही वनस्पती आहे या नायट्रेटचं रूपांतर कशामध्ये करणार आहेत, वेगळ्या प्रकारच्या नायट्रोजन कंपाऊंड मध्ये, व्हिटॅमिन आणि प्रोटीन. व्हिटॅमिन आणि प्रोटीन हे सुद्धा एका प्रकारचा नायट्रोजन कंपाऊंड आहे. तर अशी ही इथे प्रोसेस आहे. म्हणजे प्रामुख्याने ही बॅक्टेरिया थ्रू सुद्धा होऊ शकते किंवा जे काही लायटिनिंग आहे, जे काही वीज चमकते त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते. तर हे इथे बेसिक गोष्टी इथे लक्षात ठेवा. म्हणजे यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन कसं असेल, बाय लायटिनिंग, म्हणजे NO2 चं रूपांतर कशामध्ये झालेलं असेल, NO2 मायनस NO3 मायनस, म्हणजे याला आपण या ठिकाणी इथे नायट्रेट किंवा नायट्राइट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, नायट्रोजन फिक्सिंग मध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत हे बॅक्टेरिया काय करतात, परत NO2 चं रूपांतर NO3 मध्ये करतात आणि याचा वापर कोण करतात, इथे वनस्पती करतात. तर ही झाली तुमची ते नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस. पण लक्षात घ्या आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक दोन सोर्स सांगायचा आहे, जो आहे आपले गाय असेल किंवा ऍज अ ह्युमन बिंग असेल, ते काय करतात, युरिया किंवा जे काही शेण आहे ते उत्सर्जित करतात आणि उत्सर्जित केल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये अमोनिया आहे, NH4 आहे. NH4 NH3 तुम्ही काही म्हणा चालतं, NH4 NH3 आहे आणि परत या NH4 चं किंवा NH3 चं रूपांतर कशामध्ये होते, NO2 मध्ये किंवा NO3 मध्ये होते. हे लक्षात घ्या कशामध्ये होते, प्रामुख्याने हे प्रमाण या ठिकाणी ते NO2 मध्ये होते, म्हणजे थोडक्यात नायट्राइट्स मध्ये होते. आणि परत हे जे काही NO2 चं प्रमाण आहे म्हणजे नायट्राइटचं प्रमाण जे आहे हे परत NO3 मायनस मध्ये करण्याचं काम कोण करतात, हे नायट्रिफाइंग बॅक्टेरिया करतात, ज्यालाच आपण या ठिकाणी नायट्रिफिकेशन असं म्हणतो. आणि प्लस हे जे काही NO3 नायट्रेट्स आहेत याचं परत रूपांतर कशामध्ये होते, नायट्रोजन मध्ये होते. आणि या प्रोसेसला आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे डिनायट्रिफिकेशन. म्हणजे बघा नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, नंतर आहे नायट्रिफिकेशन आणि नंतर आहे डिनायट्रिफिकेशन. आधी यामध्ये इथे लक्षात घ्या मित्रांनो, डिनायट्रिफिकेशन या शब्दाचा अर्थ काय होतो, एक एक तुम्हाला मी स्टेप समजून सांगतो म्हणजे लक्षात येईल. डिनायट्रिफिकेशन या प्रोसेस मध्ये जे काही नायट्रेट्स आहेत याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, डायरेक्टली नायट्रोजन मध्ये झालेलं आहे, कॉल्ड ॲज अ डिनायट्रिफिकेशन. ही प्रोसेस अशी आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अमोनिफिकेशन या शब्दाचा अर्थ काय होतो, अमोनिफिकेशन या शब्दाचा अर्थ हा होतो
जेव्हा NH3 किंवा NH4 याचं रूपांतर जेव्हा नायट्राइट्स मध्ये होते, NO2 मायनस नायट्राइट्स हे प्रोनाउन्सिएशन थोडस उच्चार करायला अवघड आहे, पण NO2 म्हणजे नायट्राइट्स आणि NO3 म्हणजे नायट्रेट्स असा अर्थ होतो. ही झाली तुमची या ठिकाणी इथे अम्लिफिकेशन नावाची प्रोसेस. आता आपण या ठिकाणी तिसरी प्रोसेस लक्षात घेणार आहोत, ज्याचं नाव आहे मित्रांनो, इथे समजून घ्या, या प्रोसेसचं नाव आहे या ठिकाणी इथे नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन म्हणजे काय? सोपं आहे. नायट्राइटचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? नायट्राइट्स मध्ये होणार आहे. नायट्राइटचं रूपांतर नायट्रेट्स मध्ये होणे, यालाच आपण या ठिकाणी इथे नायट्रिफिकेशन असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही आपली इथे प्रोसेस आहे. यालाच आपण या सायकलला आपण या ठिकाणी इथे नायट्रोजन सायकल असं म्हटलेलं आहे. तर नायट्रोजन सायकल तुमच्या इथे नक्कीच लक्षात आली असेल. बघा, NO2 NO3 चं रूपांतर नायट्रिफाइंग बॅक्टेरिया करतात, नंतर त्याचं परत रूपांतर अम्लिफिकेशन मध्ये होते, अम्लिफिकेशनचं रूपांतर परत नायट्रिफाइंग मध्ये होते. तर ही प्रोसेस ही नेहमी आलटून पलटून राहत असते. परंतु डिनायट्रिफिकेशन मध्ये एवढं नक्की लक्षात ठेवा की जो काही वातावरणामध्ये असणारा जो नायट्राइट्स आहेत, NO3 मायनस नायट्रेट्स आहे, याचं रूपांतर डेफिनेटली कशामध्ये होणार आहे? मला माहित असायला हवा, तो आहे नायट्रोजन मध्ये, म्हणजे N2 मध्ये होणार आहे. याच प्रोसेस आपण या ठिकाणी डिनायट्रिफिकेशन असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा फ्लो आहे, हा समजून घ्या, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी इथे कामाला येऊ शकतो. यामध्ये या ठिकाणी आपण ही जी काही नायट्रोजन सायकल आहे ती आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. हे बघा, इथे सुद्धा ही कार्बन सायकल आपण अशा प्रकारे मागच्या लेक्चरमध्ये समजून घेतलेली आहे. तशी इथे आपली ही नायट्रोजन सायकल सुद्धा आहे. तर आपण हे इथे संपूर्ण जे काही लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये आपण ह्या 4 प्रोसेस आपण समजून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढची प्रोसेस लक्षात घेणार आहोत मित्रांनो, फॉस्फरस सायकल. जर तुम्हाला कधी प्रश्न विचारला की फॉस्फरस सायकल, सल्फर सायकल, नायट्रोजन सायकल किंवा जे काही बाकीचे सायकल आहेत, यापैकी अशी कोणती सायकल आहे की जी सर्वात फास्ट सायकल आहे असं म्हटलं जातं? तर मित्रांनो, लक्षात घ्या, गॅसियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल हे 2 प्रकार आहेत. यापैकी सर्वात फास्ट सायकल कोणती आहे? तर या सायकलचं नाव आहे गॅसियस सायकल, जी फास्ट आहे. सेडिमेंटरी सायकल कशी आहे? तर सेडिमेंटरी सायकल ही सर्वात स्लो आहे, याला लाखो वर्ष लागू शकतात. जसं की एक व्होल्कॅनो आहे, तो इरप्ट झाला, त्याच्यातून जो काही लावा आहे तो बाहेर पडला, तो लाव्याचं रूपांतर खडकामध्ये झालं, खडक जो आहे त्याची झीज झाली, त्याचा गाळ तयार झाला, पाण्याच्या माध्यमातून तो समुद्रामध्ये गेला, समुद्रामधून तो तळाशी गेला, तळाशी गेल्यानंतर तिथून तो एकदम ट्रेंचेस मध्ये जाऊन ऍस्ट्रोनॉस्फिअर मध्ये गेला, परत तिथून त्याचा मॅग्मा तयार झाला, मॅग्मा मधून परत तो व्होल्कॅनो मधून बाहेर पडला. तर ह्या प्रोसेसला जवळपास लाखो वर्ष लागू शकतात. आणि या प्रोसेसमध्ये जो काही सल्फर आहे, फॉस्फरस आहे, तो काय होतो? तो नेहमी वातावरणामध्ये सर्क्युलेट होत असतो, पण यासाठी तुम्हाला लाखो वर्ष लागतात. आता या ठिकाणी इथे लक्षात घ्या, ही फॉस्फरस सायकल कशा प्रकारची आहे म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल. आता या बघा, या प्रोसेस मध्ये लक्षात घ्या, पाऊस पडलेला आहे बघा, जिओलॉजिकल अपलिफ्ट अँड फॉर्मेशन ऑफ द न्यू रॉक. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, हे काय आहे? तुमचा मॅग्मा आहे. हा मॅग्मा आहे, हा मॅग्मा बाहेर पडला, बाहेर पडल्यानंतर याचा रॉक तयार झालं. हे बघा, रॉक तयार झालं. रॉक तयार झाल्यानंतर याचं वेदरिंग झालं, म्हणजे याचं इरोजन झालं, याचं खनन झालं, याचं अपक्षय झाला. आणि अपक्षय झाल्यामुळे काय झालं मित्रांनो, हे जे आहेत ते साचल्या गेलं या लेअरिंग मध्ये, आणि हे साचल्या गेल्यामुळे याच्यामध्ये डिकम्पोजिशन होऊन हे जे काही आहे फॉस्फरस किंवा सल्फर हा जमिनीमध्ये मिक्स होतो, तिथून तो वनस्पतीमध्ये जातो, तिथून आपण घेत असतो. आणि परत आपण डिकम्पोजिशन झाल्यानंतर हा फॉस्फरस किंवा सल्फर आहे तो परत या ठिकाणी लिचिंग होऊन परत याच्यामध्ये निघून जातो. तर ही प्रोसेस आहे ती अशा प्रकारची खूप लेंदी प्रोसेस आहे. अशा प्रकारची ही सल्फर सायकल आहे. फॉस्फरस सायकल सुद्धा अशीच आहे, जे तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल. आता फॉस्फरस सायकल बघा या ठिकाणी ती कशी आहे. फॉस्फरस, सल्फर हे सगळं एकच आहे, त्याला आपण इथे आपण सेडिमेंटरी सायकल असं म्हणतो. तर अशा प्रकारचे मित्रांनो इथे आपण ज्या काही 2 सायकल आहेत त्या आपण इथे डिस्कस केलेल्या आहेत. ह्या 2 सायकल बघा, ह्या अशा प्रकारच्या आहेत.
म्हणजे आज आपला इथे जे काही न्यूट्रिएंट सायकल हा जो काही प्रकार आहे तो या ठिकाणी इथे फिनिश झालेला आहे. आता आपण पुढच्या घटकाकडे येणार आहोत आणि पुढचा घटक आहे या ठिकाणी इथे बायोम. बायोमचे प्रकार कोणते आहेत? चला तर बायोम आणि बायोस्फिअर याच्यावरती आपण डिस्कशन करूयात. तर हा पाठ या ठिकाणी आपला इथे समाप्त झालेला आहे. त्याच्या आधी हे मी पीपीटी इथे सेव्ह करून घेतो. चला आता आपण पुढे बघूयात. पुढची पीपीटी मला याच्यामध्ये बघू द्यात की आहे का याच्यामध्ये. सर कोणी ऑनलाईन मध्ये आहे का? याच्यामध्ये मला पीपीटी घ्यावी लागेल.
येस मित्रांनो, आपण आतापर्यंत न्यूट्रिएंट सायकल समजून घेतलेला आहे. याचबरोबर पर्यावरणामध्ये काही आणखी काही बेसिक गोष्टी आहेत त्या आज आपण इथे समजून घेणार आहोत, की ज्याच्यामध्ये आज आपण इथे समजून घेणार आहोत ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी जे आपण समजून घेतलेले ऑलरेडी. याच्यामध्ये आता आपण समजून घेणार आहोत इकोटोन म्हणजे काय, एज इफेक्ट म्हणजे काय, याच नंतर इकोलॉजिकल सक्सेशन या शब्दाचा अर्थ काय होतो, नीचे काय होतो, याचबरोबर जे काही बायोटिक इंटरॅक्शन आहे त्याच्यामध्ये म्युच्युअलिझम, कमेन्सलिझम, कॉम्पिटिशन, न्यूट्रलिझम, पॅरासिटिझम, बायोस्फिअर आणि बायो. तर याच्यावरती आज आपण जे काही पॉइंट मी इथे टिक केले असतील ते संपूर्ण पॉइंट आजच्या या सेशन मध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर चला तर आपण एक एक पॉइंट या ठिकाणी इथे आपण सुरुवात करतोय. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल की काय आहे फूड चेन, याच्यावरती आपण इथे सविस्तर डिस्कशन केलेलं आहे. इकोसिस्टीम म्हणजे काय आपण हे डिस्कस केलंय. प्रायमरी प्रोडक्शन म्हणजे काय हे आपण समजून घेतलं, की येणारी जी काही संपूर्ण ऊर्जा आहे जी जे काही झाडं आहेत, वृक्ष आहेत ते वापरतात आणि तेवढी ऊर्जा निर्माण करतात, यालाच आपण इथे प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलेलं आहे. आणि जे काही ट्रान्सफर केली जाते त्यालाच आपण इथे नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलेलं आहे. तर ह्या संपूर्ण बाबी आपण डिस्कस केल्यात. नॅचरल इकोसिस्टीम मध्ये टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आणि ॲक्वेटिक इकोसिस्टीम हा तुमचा पार्ट आहे जो आपण इथे समजून घेतलेला आहे आतापर्यंत. यामध्ये आपण इथे सॅप्टोट्रॉप्स म्हणजे काय आपण हे समजून घेतलं. यामध्ये आपण लक्षात घेणार आहोत आता जी पुढची टर्म आहे मित्रांनो, तर या टर्मचं नाव आहे इकोटोन. आता इकोटोन म्हणजे काय, तुम्हाला मी इकोसिस्टीम हा शब्द सांगितलेला आहे. इकोसिस्टीम म्हणजे काय, तर अशा प्रकारची एक स्वतंत्र सिस्टीम की ज्याच्यामध्ये स्वतःचा सेल्फ सस्टेनिंग होत असते, न्यूट्रिएंट एनर्जी ते स्वतः ट्रान्सफर करतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा टू ऑर मोर दॅन इकोसिस्टीम जेव्हा एकमेकांना जेव्हा इंटरॅक्ट करतात, समजा ह्या दोन इकोसिस्टीम आहेत, ही सुद्धा एक इकोसिस्टीम आहे आणि दुसरी सुद्धा ही इकोसिस्टीम आहे. जेव्हा ह्या दोन इकोसिस्टीम एकमेकांना जिथे इंटरॅक्ट करतील आणि इंटरॅक्शन कुठे आहे तर या ठिकाणी इथे इंटरॅक्शन आहे. तर जिथे यांचं इंटरॅक्शन झालेलं आहे मित्रांनो, याच इंटरॅक्शनला या ठिकाणी इथे नाव दिलेलं आहे. याचं नाव आहे इकोटोन. इकोटोन म्हणजे काय, जिथे दोन इकोसिस्टीम इंटरॅक्शन होतात, वेअर टू ऑर मोर इकोसिस्टीम इंटरॅक्ट टू इच अदर, दॅट अ सिस्टीम कॉल्ड ॲज या ठिकाणी इकोटोन असं त्याला आपण इथे म्हणतो. पण लक्षात घ्या या इकोटोनचं वैशिष्ट्य काय आहे. मुळात जसं की आपण एक उदाहरण घेतोय, समजा हा समुद्र आहे आणि ही पूर्ण जमीन आहे आणि हे पाणी आहे. आता लक्षात घ्या, इथे असणारे जे काही जीव आहेत ते इथे पाण्यावरती येतात आणि इकडे या जंगलामध्ये असणारे जे काही जीव आहेत ते पाणी प्यायला या ठिकाणी इथे येतात. म्हणजे इथे एका प्रकारची इकोसिस्टम अशी तयार झाली आहे की ज्याच्यामध्ये ट्रान्झिशन्स आहे पाण्याचं आणि जमिनीचं. आणि इथे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये इथे जे काही स्पेसिस आहेत त्या पाहायला मिळतात आणि म्हणून इथे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बायोडायव्हर्सिटी किंवा नंबर ऑफ स्पेसिस आहेत त्या जास्त पाहायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे एज इफेक्ट. आता एज इफेक्ट असे याचा अर्थ काय होतो, की जिथे दोन ठिकाणी किंवा दोन इकोसिस्टीम मध्ये असणारे जे काही जीव आहेत, स्पेसिस आहेत, ते इथे एकत्र येतात आणि म्हणून तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणामध्ये इथे स्पेसिस पाहायला मिळतात. आता याचं तुम्हाला मी उदाहरण आणखीन एक सांगतो बघा. समजा ही एक इकोसिस्टीम आहे आणि ही एक इकोसिस्टीम आहे. याच्यामध्ये 3 स्पेसिस आहेत, याच्यामध्ये सुद्धा 3 स्पेसिस आहेत. आता काय झालेलं आहे, ह्या 3 स्पेसिस इथे एकत्र आल्यात आणि इथे जवळपास किती स्पेसिस निर्माण झालेले आहेत, 9 स्पेसिस. म्हणजे ह्या तीन आणि इथे असणाऱ्या 3, तर इथे सर्वात जास्त इथे तुम्हाला जैवविविधता आढळते. आणि मित्रांनो याच परिणामाला आपण इथे म्हटलेलं आहे एज इफेक्ट. एज इफेक्ट म्हणजे काय, जिथे इकोटोन आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये इकोसिस्टीम पाहायला मिळते, त्याच परिणामाला आपण इथे म्हटलेलं आहे इकोटोन. तर अशा प्रकारचे आपण इथे 2 टर्म इथे समजून घेतलेला आहे. आता आणखीन एक कन्सेप्ट आहे ज्याचं नाव आहे नीचे. आता नीचेचा अर्थ काय होतो, नीचे म्हणजे अशा प्रकारचे एक फंडामेंटल स्पेसिस की त्या स्पेसिसमुळे त्या संपूर्ण जी इकोसिस्टीम आहे ती सस्टेनिंग आहे. त्याला आपण इथे नीचे असं म्हटलेलं आहे. नीचे रेफर्स टू द रोल अँड ऑर्गॅनिझम हॅज विदिन अ इकोसिस्टीम देअर रोल हॅव इन अ फिजिकली, केमिकली अँड बायोलॉजिकली. त्यांचा जो काही रोल आहे तो फिजिकली, केमिकली आणि बायोलॉजिकली आहे. तिथे तो इंटरॅक्ट होत असतो. विदिन द नीचे अँड ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट्स विथ अदर इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पेसिस ऑर विथ इंडिव्हिज्युअल ऑफ अदर स्पेसिस. तर याला आपण या ठिकाणी नीचे असं म्हटलेलं आहे. ज्या स्पेसिसचा जो काही रोल आहे त्या इकोसिस्टीम मध्ये, त्या सिस्टीम मध्ये फिजिकली, केमिकली आणि बायोलॉजिकली हा जास्तीत जास्त आहे, अशा स्पेसिसला आपण या ठिकाणी नीचे असं म्हटलंय. तर हा अर्थ आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. इकोलॉजिकल नीचे ज्याच्यामध्ये त्यांचा हॅबिटेट हा खूप महत्वाचा असतो, हे आपण इथे समजून घेतलंय.
फूड चेन हा प्रकार सुद्धा आपण समजून घेतलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये. डीटीएस फूड चेन सुद्धा समजून घेतलेला आहे. डिकम्पोजिशन सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे. आता यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, या डिकम्पोजिशन मध्ये काही प्रोसेस आहे ज्या आपल्याला समजून घ्यायच्या. हे तुम्हाला तुमच्या एनसीईआरटी मधला डेटा आहे. यू मे हॅव हर्ड ऑफ द अर्थवर्म बीइंग रेफर्ड टू ॲज अ फार्मर्स फ्रेंड. म्हणजे जे काही अर्थवर्म आहे त्यांना आपण शेतकऱ्यांचा मित्र असं म्हणतो. दिस इज बिकॉज दे हेल्प इन ब्रेकडाऊन ऑफ द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर ॲज वेल ॲज इन युजिंग ऑफ द सॉइल्स. त्याला आपण का म्हणतो शेतकरी मित्र? कारण की ते मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीला हलकं करतात, जमिनीला पोषक बनवतात, म्हणून आपण त्याला इथे मित्र असं म्हणतो. सिमिलरली decomposers break down complex organic matter into the inorganic substances like carbon dioxide, water, nutrients, and the process is called as a decomposition. आता डिकम्पोजिशन म्हणजे काय? जे काही डिकम्पोजर्स आहेत ते काय करतात? मोठ्या प्रमाणामध्ये जे काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तर जे काही मोठ्या प्रमाणामध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, या इनऑर्गॅनिक कंपाऊंडला सप्लाय करण्यासाठी ठिकाणी ते काम करतात. लक्षात घ्या मित्रांनो, हे जो काही सप्लाय आहे तो नंतरच्या न्यूट्रिएंट सायकल मध्ये तो वाढत जातो. तर अशा प्रकारची आपली ही डिकम्पोजिशन ही सिस्टीम आहे. आता यामध्ये इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे, डेट्रियस म्हणजे काय? की जे डेट ऑर्गॅनिझम वरती डिपेंडेंट आहेत तर आपण डेट्रियस असं म्हणतो, आणि ज्या प्रोसेस आहे त्याचं नाव आहे डेट्रिओरस. परंतु यामध्ये आपल्याला इथे समजून घ्यायचं की जी काही डिकम्पोजिशन प्रोसेस आहे ती प्रामुख्याने काही पद्धतीमध्ये किंवा काही स्टेप्स मध्ये होत असते, की ज्याच्यामध्ये पहिली आपल्याला ही स्टेप इथे आपल्याला सांगताय मित्रांनो. तर यामध्ये याचं नाव आहे फ्रॅगमेंटेशन, नंतरचं नाव आहे लीचिंग, नंतर आहे कॅटाबॉलिझम, नंतर आहे ह्युमिडिफिकेशन, आणि नंतर आहे मिनरलायझेशन. तर मित्रांनो, एक याच्यामध्ये जे काही प्रोसेस आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत, या प्रामुख्याने किती प्रोसेस आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. तर ह्या 5 प्रोसेस आहेत: फ्रॅगमेंटेशन, लीचिंग, कॅटाबॉलिझम, ह्युमिडिफिकेशन अँड मिनरलायझेशन. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? ब्रेक डाऊन करणे, फ्रॅगमेंट करणे म्हणजे फ्रॅगमेंटेशन. लीचिंग काय आहे बघा. लीचिंग, फ्रॅगमेंटेशन, कॅटाबॉलिझम ह्या पुढच्या जे काही 5 प्रोसेस आहेत त्या आपण इथे समजून घेऊयात. बघा, फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? द ब्रेक डाऊन द डिट्रियस इनटू द स्मॉलर पार्टिकल्स. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ फ्रॅगमेंटेशन. लहान लहान पार्टिकल्स बनवणे म्हणजे फ्रॅगमेंटेशन. बाय द प्रोसेस ऑफ लीचिंग the water soluble inorganic nutrients go down into the soil horizon and get precipitated as unavailable salts. म्हणजे थोडक्यात लीचिंग म्हणजे काय? थोडक्यात मुरणे. जे काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते जमिनीमध्ये जाऊन मुरतात, आणि जे काही मुरू शकत नाही ते वरती राहतात, प्रिसिपिटेटेड, जसं की साल्ट्स हे वरती राहतात. याला आपण इथे लीचिंग असं म्हटलेलं आहे. आता दुसरी प्रोसेस बघा. दुसऱ्या प्रोसेस मध्ये काय होतं? द बॅक्टेरियल अँड फंगल एन्झाइम्स डिग्रेड the detritus into the simpler inorganic substances. म्हणजे जे काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याला या ठिकाणी ते डिकम्पोज करतात. इनऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याला डिकम्पोज करतात, आणि या डिकम्पोज पद्धतीलाच आपण इथे कॅटाबॉलिझम असं म्हणतो. बघा, ह्या 3 प्रोसेस लक्षात घेतल्या. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट ऑल द अबव स्टेप्स इन डिकम्पोजिशन ऑपरेट सायमल्टेनियसली ऑन द डेट्रियस. आणि याच्यानंतर जे काही लेअरिंग तयार होते, ह्युमिडिफिकेशन होते, humidification and mineralization occur during the decomposition in the humidifications, and humidification leads to the accumulations of the dark color atmosphere amorphous substances called as humus. आणि mineralization या शब्दाचा अर्थ हा होतो की humus is a further degraded by the some microbes and release the inorganic nutrients acquired by the process known as a mineralization. मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की डिकम्पोजिशन जी काही प्रोसेस आहे, या डिकम्पोजिशन प्रोसेस मध्ये काय होते बघा. मी तुम्हाला खूप सिम्प्लिफाय करून सांगतो परत एकदा. हे डिकम्पोजिशन आता हे कसं होते? आता डिकम्पोजिशन म्हणजे काय? कॉम्प्लेक्स कंपाऊंड कन्वर्ट इनटू सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड, ह्याचा अर्थ हा होतो. इनऑर्गॅनिक म्हणजे काय? जे तुम्हाला मी सांगितलं असेल, वॉटर, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हे सगळे आपले इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. म्हणजे कॉम्प्लेक्स कंपाऊंडला इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कन्व्हर्जन करण्याच्या प्रोसेसलाच आपण डिकम्पोजिशन असं म्हणतो. मग हे सगळं कसं होते? त्याची पहिली स्टेप आहे फ्रॅगमेंटेशन. म्हणजे स्टार्टिंगला काय केलं जातं की जे काही कॉम्प्लेक्स मटेरियल आहे त्याला आपण तुकडे तुकडे करत असतो, बारीक बारीक करत असतो. बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जे काही मटेरियल्स आहेत किंवा जे काही लिक्विड्स आहेत
ते पाण्याबरोबर कुठे जातात, जमिनीमध्ये जातात. तर याला आपण या ठिकाणी लिचिंग असं म्हटलेलं आहे. हे पाण्याबरोबर आत जातात. त्याच्यानंतर ते आत गेल्यानंतर तिथे असणारे जे बॅक्टेरिया किंवा फंगल आहेत ते काय करतात, त्याला तिथे परत ब्रेकडाऊन करतात. तर या प्रोसेसला आपण या ठिकाणी इथे कॅटाबॉलिझम असं म्हटलेलं आहे. त्याला आता परत ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर चौथी प्रोसेस काय आहे, ते ब्रेकडाऊन केल्यानंतर इथे अतिशय एक छान डार्क एक मटेरियल तयार, एक डार्क माती तयार होतं, ज्यालाच आपण इथे हुमस असं म्हणतो. आणि याच प्रोसेसला आपण या ठिकाणी ते ह्युमिनिफिकेशन असं म्हणतो, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर जे काही ह्युमिनिफिकेशन मध्ये आणखीन परत ब्रेकडाऊन होते आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही इनऑर्गॅनिक कंपोनंट्स आहेत ते परत मातीमध्ये मिसळतात. यालाच आपण या ठिकाणी मिनरलायझेशन असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या ह्या डिकम्पोजिशन मध्ये ह्या 5 प्रोसेस आहेत: फ्रॅगमेंटेशन, लिचिंग, कॅटाबॉलिझम, ह्युमिनिफिकेशन आणि नंतर आहे मिनरलायझेशन. तर आपण हे इथे डिकम्पोजिशन हा पॉइंट इथे लक्षात घेतलेला आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती आपल्याला नेहमी प्रश्न येतात. फूड वेब सुद्धा आपण याच्यामध्ये आतापर्यंत डिस्कस केलेला आहे. आता स्टँडिंग क्रॉप म्हणजे बघा, each trophic level has a certain mass of living material at a particular time called as a standing crop. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला याच्या आधी एक कन्सेप्ट सांगितलेली आहे की आपली जी काही लेवल आहे, समजा हे एक एक लेवल आहे, समजा हे प्रोड्युसर आहे, या ठिकाणी हे प्रायमरी प्रोड्युसर आहेत, हे सेकंडरी आहेत आणि हे टर्शरी आहेत. तर संपूर्ण हे आपल्या इथे लेवल्स आहेत जे आपण इथे आतापर्यंत इथे लक्षात घेतलेले आहे. आता बघा, हे जे काही सूर्यप्रकाश आहे या माध्यमातून इथे आपला जे काही गवत आहे, या गवताच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये यांनी स्वतःची ऊर्जा साठवलेली आहे. यांनी काय केलेलं आहे, एका प्रकारे एक एनर्जी तयार केलेली आहे. आणि यांनी जे काही स्वतःहून जी काही एनर्जी निर्माण केलेली असेल मित्रांनो, समजा यांनी निर्माण केली असेल 1,00,000 जूल. मुळात हा जो काही 1,00,000 जूल आहे, सच अ सिस्टीम कॉल्ड ॲज अ स्टँडिंग क्रॉप, हा स्टँडिंग क्रॉप आहे. मात्र लक्षात घ्या, हा स्टँडिंग क्रॉप पैकी जो काही ट्रान्सफर केला जातो हा किती आहे, केवळ 10,000 एवढा हा जूलचा ही कॅपॅसिटी आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, या 10 जूल मध्ये आपण जर इथे विचार केला तर 10 जूल कॉल्ड ॲज अ नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, नोट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी असं आपण म्हटलेलं आहे. आणि जी काही या ठिकाणी इथे ट्रान्सफर होणार आहे किंवा जी काही आहे, तर त्याला आपण इथे म्हटलेलं आहे ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे विशिष्ट वेळेमध्ये जी काही त्यांनी संपूर्ण एनर्जी अक्वायर केलेली आहे त्या ट्रॉफिक लेवलमध्ये, तर यालाच आपण या ठिकाणी ते स्टँडिंग क्रॉप असं म्हणतो. जी संकल्पना आपण आता समजून घेतलेली आहे, नक्कीच तुमच्या इथे लक्षात आली असेल. इंग्लिश मध्ये एकदा हे परत लक्षात घ्या, काय म्हटलेलं आहे स्टँडिंग क्रॉप म्हणजे each trophic level has a certain mass of living material at a particular time called as a standing crop. The standing crop is measured as the mass of living organisms or the number in unit area. त्याच्यामध्ये एकूण किती वजन आहे, किती बायोमास आहे, यानुसार आपण हे स्टँडिंग क्रॉप या ठिकाणी आपण इथे लक्षात घेत असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि किती पर्सेंट ट्रान्सफर होते, हे फक्त 10% ट्रान्सफर होत असते, हे आपण आतापर्यंत समजून घेतलेलं आहे. आता पुढची जी काही टर्म आहे मित्रांनो, पुढच्या टर्मचं नाव आहे इकोलॉजिकल सक्सेशन. आता इकोलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय बघा, तुम्हाला माहित असेल मित्रांनो, पूर्ण पृथ्वीमध्ये जी काही सुरुवात आहे ती कुठून तरी शून्यापासून सुरुवात झाली असेल. शून्यापासून सुरुवात होणे म्हणजे काय आहे, इथे काही आधी नव्हतं, सगळं एकदम बेरन लँड होतं, एकदम मोकळी जागा होती, काही नव्हतं. तिथे पहिल्यांदा काय आलं असेल, एक जीव आला असेल, एक जीव आला, त्याच्यानंतर आणखीन जीव वाढत वाढत गेले आणि अशा प्रकारे तिथे एक एक वेगळ्या प्रकारची इकोसिस्टम तयार झाली, तिथे एक वेगळ्या प्रकारचे एक जंगल तयार झालं. तर ही शून्यापासून तर 100 पर्यंत जी काही अवस्था आहे, शून्य जी अवस्था आहे तिथून 100 पर्यंत आपण गेलेलो आहोत. म्हणजे या वर्षासाठी कदाचित किंवा या अवस्थेसाठी कदाचित हजारो वर्ष लागले असतील. म्हणजे तिथे काहीच नव्हतं. नंतर हळूहळू जे काही स्पेसिस आहेत त्या वाढत गेल्या. मग नंतर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचा क्लायमॅक्स तयार झालेला आहे. क्लायमॅक्स म्हणजे काय, तिथे जी काही सजीव सृष्टी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आता तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मॅच्युरिटी तयार झालेली आहे. तर याला आपण इथे क्लायमॅक्स असं म्हटलेलं आहे. आता याचं एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. पुढे एक उदाहरण आहे बघा. इथे बघा काही नाहीये, एकदम नल अवस्था आहे, फक्त पाणी आहे. पाण्यामध्ये इथे आपण बघितलं तर काही जे काही स्पेसिस आहेत त्या इमर्ज झाल्यात, वाढल्यात. त्याच्यानंतर आणखीन काही स्पेसिस आल्यात, त्या वाढल्यात. स्पेसिस वाढत वाढत गेल्यात. अशा प्रकारे इथे एकदम हाय लेवलची सिस्टीम आली आणि फायनली इथे एकदम हाय सिस्टीम तयार झाली.
म्हणजे हा जो काही आहे एंडिंग जो आहे म्हणजे आता एकदम हला हरा भरा फुला असं काहीतरी म्हणतो ना आपण हिंदीमध्ये, एकदम फायनल स्टेज आलेली आहे. या फायनल स्टेजला आपण या ठिकाणी ते क्लायमॅक्स असं नाव दिलेलं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा शून्यापासून जेव्हा सुरुवात होते, सक्सेशन या शब्दाचा अर्थ काय होतो बघा. सक्सेशन म्हणजे काय, जे जीव समुदाय आहे ते वाढणे. आणि जर समजा हा जीव समुदाय तर शून्यापासून जर सुरुवात होत असेल, शून्यापासून तर 100 पर्यंत जात असेल, तर याला आपण या ठिकाणी इथे म्हटलेलं आहे प्रायमरी सक्सेशन. म्हणजे या जीवाची किंवा सजीव सृष्टीची शून्यापासून सुरुवात आहे, याला म्हणतो आपण इथे प्रायमरी सक्सेशन. आणि जर समजा लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की बरेच वेळी जंगलाला आग लागते. मग आता आग लागल्यानंतर जवळपास 90% जे काही जंगल आहे ते नष्ट झालेलं आहे. 90% जे काही जंगल आहे ते नष्ट झालेलं आहे. फक्त जे काही 10% जे काही जंगल आहे मित्रांनो, ते काय झालंय ते सध्या वाचलेलं आहे, चांगल्या अवस्थेमध्ये आहे. मग अशा वेळेस काय केलं जातं, जे काही सुरुवात आहे ती आता शून्यापासून होणार नाहीये. आता ही सुरुवात कशापासून होणार आहे, 10% सुरुवात होणार आहे. जेव्हा ही 10% सुरुवात होते आणि परत याचा काय निर्माण होतो, एक कॉम्प्लेक्स निर्माण होतो. परत हे जंगल आहे ते परत जाळलं जातं किंवा जळते. मग परत त्याच्यामध्ये आपण परत 10% पासून सुरुवात करतो. म्हणजे असा काही नियम नाही की 10% पासून सुरुवात होते. फक्त मला म्हणायचं की ती शून्यापासून नाही, मग ती कितीपासूनही होऊ शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारचे जे काही समुदाय आहे तो वाढत असतो. तर या स्थितीला, याच कंडिशनला आपण या ठिकाणी ते सेकंडरी सक्सेशन असं म्हटलेलं आहे. तर ह्या दोन टर्म लक्षात ठेवा, प्रायमरी सक्सेशन आणि सेकंडरी सक्सेशन. प्रायमरी सक्सेशन म्हणजे काय, शून्यापासून सुरुवात आहे. आणि सेकंडरी सक्सेशन या शब्दाचा अर्थ हा होतो की जिथून आहे, जे काही नष्ट झालं असेल तिथून परत सुरुवात होणे, याला आपण या ठिकाणी ते सेकंडरी सक्सेशन असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारच्या ह्या दोन बाबी आहेत सक्सेशन नावाच्या. तर हे आपण इथे समजून घेतलंय. आता मित्रांनो, आपली पुढची टर्म लक्षात घेणार आहोत, त्याचं नाव आहे बायोमॅग्निफिकेशन. बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय बघा. बायोमॅग्निफिकेशन या शब्दाचा अर्थ हा होतो की जे काही कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे, समजा एखादा पोल्युटंट आहे किंवा पॉइझनस लेवल आहे, याची लेवल जी आहे ती प्रत्येक ट्रॉपिक लेवल मध्ये वाढत चालली. समजा इथे 10 होती, नंतर याला प्रायमरी कन्झ्युमरनी खाल्ला असेल, इथे काय झालं 50 झाली, इथे 60 झाली, इथे 70 झाली, इथे 100 झाली. आणि अशा प्रकारे याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो कोणावरती होणार आहे, जो काही ट्रॉपिक लेवल आहे थर्ड मध्ये किंवा जो काही टर्शरी सेक्टर आहे, जो काही तृतीय भक्षक आहे, या तृतीय भक्षकाला याचा मोठा इम्पॅक्ट होणार आहे. बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय, प्रत्येक ट्रॉपिकल लेवल मध्ये जे काही पोल्युटन्स आहे, विषारी पदार्थ आहेत, त्याची लेवल या ठिकाणी ते वाढत वाढत जाणे, याला म्हणतो आपण या ठिकाणी ते बायोमॅग्निफिकेशन. लक्षात ठेवा काय आहे, प्रत्येक ट्रॉपिक लेवल मध्ये जे काही पोल्युटन्सचे जे प्रमाण आहे ते प्रत्येक लेवल मध्ये वाढत जाणे, याला म्हणतो आपण या ठिकाणी ते बायोमॅग्निफिकेशन. बघा, प्रत्येक ट्रॉपिक लेवल मध्ये हे कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलेलं आहे, जसं की डीडीटीचं प्रमाण जे आहे ते वाढत गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे बघणार आहोत ते आहे बायो अक्युमुलेशन. बायो अक्युमुलेशन म्हणजे काय, इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ पोल्युटंट इन अ ऑर्गॅनिझम. म्हणजे आता हे पूर्णतः ट्रॉपिक लेवल मध्ये नाहीये, तर हे कशामध्ये आहे, ऑर्गॅनिझम मध्ये आहे. जेव्हा ऑर्गॅनिझम मध्ये जेव्हा पोल्युशन हे वाढत जाते, तर या स्थितीला आपण या ठिकाणी ते बायो अक्युमुलेशन असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय, ट्रॉपिक लेवल मध्ये पोल्युटंट वाढत जाणे, आणि बायो अक्युमुलेशन म्हणजे याचा अर्थ हा होतो ऑर्गॅनिझम मध्ये जे पोल्युटंट आहे ते वाढत जाणे. तर अशा प्रकारचा हा डिफरन्स आहे जो आपल्याला इथे दिसून येतो. तर अशा प्रकारे आपण हा बेसिक जो काही पार्ट आहे बायो अक्युमुलेशनचा, तो आपण इथे समजून घेतलेला आहे. आता पुढे लक्षात घ्या मित्रांनो, पुढचा जो काही पार्ट आहे तो आहे बायोटिक इंटरॅक्शन. आता बायोटिक इंटरॅक्शन म्हणजे काय, की जे काही स्पेसिस आहेत त्या एकमेकांबरोबर कशा प्रकारे इंटरॅक्ट होतात. आता इथे लक्षात घ्या, दोन स्पेसिस आहेत. समजा हा निसर्ग आहे, ही ए नावाची स्पेसिस आहे. जेव्हा दोन स्पेसिसना परस्पर जेव्हा फायदा होतो, इथे फायदा झालेला आहे, इथेच फायदा झालेला आहे, तर याला आपण इथे म्युच्युअलिझम असं म्हणतो. म्युच्युअलिझम, जसं की नवरा बायको एकमेकांना आधार असतो, एक सहारा असतो. इमोशनल असेल, फिजिकल असेल, मेंटल असेल,
हा खूप मोठा एक सपोर्ट असतो. तर याच गोष्टींना आपण इथे काय म्हणतो, म्युच्युअलिझम. म्युच्युअलिझम हे एक्झाम्पल आहे ज्यामध्ये दोन्ही स्पेसिसला या ठिकाणी इथे फायदा झालेला आहे. परंतु लक्षात घ्या, जर समजा एखाद्या स्पेसिसला फायदा झाला आणि एखाद्या स्पेसिसला जर तोटा झाला, तर याला आपण या ठिकाणी ते पॅरासिटिझम असं म्हणतो. पॅरासिटिझम. आता पॅरासिटिझम म्हणजे काय, जसं की ढेकूण ढेकूण आपलं रक्त पितो आणि त्याला फायदा होतो आणि आपल्याला काय होतो, तोटा होतो. तर याला आपण या ठिकाणी ते पॅरासिटिझम असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्या स्पेसिसला फायदा आहे आणि एखाद्या स्पेसिसला तोटा आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, पुढचा शब्द आहे कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन या शब्दाचा अर्थ हा होतो की सारख्या स्पेसिस आहेत, एकमेकांना काय करतात, अपाय निर्माण करतात. यामुळे दोन्ही स्पेसिसला या ठिकाणी ते तोटा होतो. याला आपण या ठिकाणी ते कॉम्पिटिशन असं म्हणतो. कॉम्पिटिशन मध्ये दोन्ही स्पेसिसला या ठिकाणी ते तोटा होतो. बघा, जेव्हा दोन्ही स्पेसिसला फायदा होतो त्याला म्हणतो आपण म्युच्युअलिझम. एकाला फायदा होतो एकाला तोटा होतो याला म्हणतो आपण पॅरासिटिझम. कॉम्पिटिशन म्हणजे काय, दोन्ही स्पेसिसला या ठिकाणी ते तोटा झालेला आहे, याला म्हणतो आपण या ठिकाणी ते कॉम्पिटिशन. तर आपण हा शब्द इथे लक्षात घेतलेला आहे. आता पुढचा शब्द लक्षात घ्या, तो आहे न्यूट्रलिझम. न्यूट्रलिझम या शब्दाचा अर्थ हा होतो की ह्या दोन्ही स्पेसिसला याचा काही फायदा होत नाही किंवा काही तोटा होत नाही, 0-0 आहे. समजा साप आणि गरुड यांच्यामध्ये शिकार होत असेल तर आपला काही घेणे देणं नाहीये. वाघ आणि सिंह याच्यामध्ये जर झगडा चालू असेल किंवा ते एकमेकांना जर भांडण करत असेल तर आपला काही परिणाम होणार नाहीये. तर याला आपण इथे न्यूट्रलिझम असं म्हणतो. परंतु हिंदू मुस्लिम जर वादविवाद झाला तर कदाचित ऍज अ ह्युमन बिंग आपल्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो. तर या ठिकाणी इथे काय महत्वाचं आहे की कोण कोणावरती कसा इम्पॅक्ट करते याच्यानुसार आपण हे सगळे इथे प्रकार समजलेले आहेत. तर यामध्ये आपण इथे हे सगळे प्रकार लक्षात घेतले, 1, 2, 3, 4. आता मित्रांनो आणखीन काही गोष्टी आहेत, जसं की अमेन्सरिझम. अमेन्सरिझम या शब्दाचा अर्थ हा होतो की एका स्पेसिसला फायदा होतो परंतु त्याचा दुसऱ्या स्पेसिसला ना फायदा होत ना तोटा होत. सॉरी, इथे मला तोटा म्हणायचंय. एक स्पेसिस अशी आहे की ज्याला स्वतःला तोटा होतो पण दुसऱ्या स्पेसिसला ना फायदा होत ना तोटा होत, याला आपण या ठिकाणी अमेन्सरिझम असं म्हणायचं. त्याच्यानंतर आणखीन एक दुसरं एक्झाम्पल आहे ते आहे कमन्सरिझम. कमन्सरिझम म्हणजे काय, एका स्पेसिसला फायदा होतो दुसऱ्या स्पेसिसला ना फायदा होत ना तोटा होत, तर याला आपण या ठिकाणी ते कमेन्सरिझम असं म्हणायचं. एका स्पेसिसला फायदा होतो दुसऱ्या स्पेसिसला ना फायदा होत ना तोटा होत, याला आपण इथे कमेन्सरिझम असं म्हणायचं. तर मित्रांनो अशा प्रकारच्या ह्या सगळ्या घटना आहेत, समजून घ्या. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6. तर आपण या ठिकाणी हे 6 प्रकार बघितले आहेत. या व्यतिरिक्त आणखीन एक प्रकार आहे ते आहे प्रिडेशन. तर प्रिडेशन या शब्दाचा अर्थ असाही होतो मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण त्याला पॅरासिटिझम असं म्हणतो, म्हणजे एकमेकांना ते खात असतात. तर अशा प्रकारचे इथे आपण हे 7 प्रकार बघितले. म्हणजे हे जे आपला प्रकार आहे पॅरासिटिझम, हा तुमचा प्रिडेशन हा प्रकार आहे. प्रिडेशन म्हणजे शिकार. हे तुमच्या इथे नक्कीच लक्षात आलं असेल. जर हे लक्षात आलं नसेल तर याचा एक तुम्हाला मी डायग्राम काढून देतो, नक्की तुमच्या लक्षात येईल. पहिला प्रकार आहे म्युच्युअलिझम. दुसरा प्रकार आहे प्रिडेशन. नंतर आहे प्रिडेशन, पॅरासिटिझम. हे झाले 3 प्रकार. त्याच्यानंतर आहे न्यूट्रलिझम. नंतर आहे कॉम्पिटिशन. नंतर आहे अमेन्सरिझम. नंतर आहे कमेन्सरिझम. तर हे सगळे प्रकार आपण या ठिकाणी आतापर्यंत बघितलेले आहेत. आता याचा बेस कसा आहे हा बेस मी तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, एक स्पेसिस आहे आणि दुसरी स्पेसिस आहे. ठीक आहे. आता यामध्ये इथे आहे फायदा, बेनिफिट. बेनिफिट आणि या ठिकाणी आहे लॉस. बेनिफिट म्हणजे प्लस आहे, लॉस म्हणजे मायनस आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, म्युच्युअलिझम मध्ये दोघांनाही या ठिकाणी इथे फायदा होतो, हे लक्षात ठेवा.
प्लस प्लस. प्रिडेशन म्हणजे काय होते, एकाला फायदा होतो एकाला लॉस होतो. पॅरासिटिझम मध्ये सुद्धा एकाला फायदा होतो एकाला लॉस होतो, हे लक्षात ठेवा. न्यूट्रलिझम मध्ये ना कुणाला फायदा होतो ना तोटा होतो, हे आहे न्यूट्रलिझम. कॉम्पिटिशन मध्ये काय होते, दोघांनाही या ठिकाणी तोटा होतो. अमेन्सलिझम मध्ये एकाला तोटा होतो दुसऱ्याला काहीच फायदा ना होत ना तोटा होत. कमिशनलिझम मध्ये एकाला फायदा होतो दुसऱ्यांना फायदा होत ना तोटा होतो. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या ह्या सगळ्या रचना आहेत. याच्यावरती लक्षात ठेवा, तुम्हाला आताच्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये येस, आता जी काही ग्रुप सी ची परीक्षा झाली असेल त्याच्यामध्ये तुम्हाला इथे कमेन्सलिझम याच्यावरती प्रश्न विचारला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे हे जे काही क्रायटेरिया आहे हे तुम्हाला इथे लक्षात ठेवणे इथे अपेक्षित आहे. तर अशा प्रकारचा आपण इथे बेसिक पार्ट मित्रांनो इथे लक्षात घेतलेला आहे, कमेन्सलिझम, अमेन्सलिझम. आता यामध्ये आपण एक पुढचा पॉईंट इथे लक्षात घेणार आहोत, ते आहे बायोम. तर मित्रांनो, बायोम या शब्दाचा अर्थ काय होतो, इकोसिस्टीम ही एक छोटीशी एंटिटी आहे, छोटीशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल की स्पेसिस ह्या कमी असतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जॉग्राफिकल इंडिकेशन नाहीये किंवा त्या जॉग्राफीनुसार इकोसिस्टीम तयार होते असं काही नाहीये. परंतु बायोम काय आहे, तर एका प्रकारचं इंडिकेशन आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला माहित असेल की आपली ही पृथ्वी आहे, याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, इथे लॅटिट्यूड म्हणतो, याला आपण इथे लॉन्जिट्यूड म्हणतो. मुळात जी काही आपली पृथ्वी आहे याच्यामध्ये टाइम झोन आहेत, त्याच प्रकारे जे काही टेम्परेचर झोन आहेत ते सुद्धा आहेत. टेम्परेचर झोन मध्ये जर विचार केला, याचं नाव आहे फ्रिजिड झोन, याचं नाव सुद्धा आहे फ्रिजिड झोन, याचं नाव आहे टेम्परेट झोन. तर अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे झोन तयार झालेले आहेत. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती जे काही जीवन आहे ते प्रामुख्याने दोन गोष्टींमध्ये इन्फ्लुएन्स झालेलं आहे. तर पहिला जो काही इन्फ्लुएन्स आहे त्याचं नाव आहे टेम्परेचर, आणि जे काही दुसरा जो काही घटक आहे मित्रांनो त्याचं नाव आहे रेनफॉल. म्हणजे रेनफॉल नुसार हे आपलं लाईफ जे आहे ते डिसाईड झालेलं आहे. लक्षात घ्या, इथे जो काही रेनफॉल आहे तो जास्त आहे, आणि जसं आपण वरती जातो तसा रेनफॉल कमी होतो. म्हणजे याचा अर्थ ती जीवसृष्टी आहे ती सुद्धा कमी होत जाते. त्याच प्रकारचे काही टेम्परेचर आहे, 0 पासून आपण जर वरती गेलो तर तापमान कमी होते, म्हणजे तापमान सुद्धा कमी होत जाते आणि रेनफॉल सुद्धा कमी होत जातो. याचा परिणाम हा असतो की जिथे जी असणारी जी जीवसृष्टी आहे ती सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत जाते. म्हणजे टेम्परेचर आणि रेनफॉलचा इथे खूप मोठा संबंध आहे. मात्र लक्षात घ्या, टेम्परेचर आणि रेनफॉल हे कशावरती आधारित आहे, तर हे आधारित आहे आपल्या या ठिकाणी ते लॅटिट्यूड वरती. म्हणजे एक्झॅक्टली त्यांचं ते लॅटिट्यूड कुठे आहे आणि कसं आहे याच्यानुसार हा टेम्परेचर आणि रेनफॉल हा आपल्याला या ठिकाणी इथे डिसाईड होत असतो, जे आपण इथे आतापर्यंत आपण इथे समजून घेतलेलं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड यामध्ये तुम्हाला माहितीच असेल, मी जॉग्राफीमध्ये शिकला असाल. यामध्ये आता आपण इथे जे काही डिस्कशन करणार आहोत मित्रांनो, ते डिस्कशन असं आहे की बायोम इज अ लार्ज नॅचरली ऑकरिंग कम्युनिटी ऑफ फ्लोरा अँड फौना ऑक्युपाइंग अ मेजर हॅबिटॅट फॉरेस्ट ऑर टुंड्रा. म्हणजे विशिष्ट एरिया आहे, जॉग्राफिकल एरिया, जिथे समान तापमान आणि समान पर्जन्यमान असेल तर तिथे अशा प्रकारचे इथे बायोम तयार होत असतो. जसं की आपण इथे उदाहरण लक्षात घेऊ शकतो, इथे सारख्या प्रकारचं तापमान आहे, सारख्या प्रकारचा रेनफॉल आहे, म्हणून या ठिकाणी इथे टुंड्रा प्रकारचं जीवसृष्टी तयार झालेली आहे. इथे आहे तैगा, तर इथे सुद्धा सारख्या प्रकारचं तापमान आहे, इथे सुद्धा तैगा सिस्टीम तयार झालेली आहे. त्याच्यानंतर बघा, टेम्परेट ग्रासलँड, टेम्परेट डिसिडियस फॉरेस्ट, नंतर आहे टेम्परेट डेझर्ट. म्हणजे सारख्या प्रकारचं तापमान आणि सारख्या प्रकारचा रेनफॉल असल्यामुळे तिथे तशा प्रकारचा तिथे बायोम तयार झालेला आहे. म्हणजे बायोम साठी जे काही डिस्ट्रीब्युशन जो काही ऑप्शन आहे त्याचं कारण काय आहे बायोम तयार होण्याचं, तर दोन गोष्टी आपल्याला इथे सांगता येऊ शकतात. एक आहे या ठिकाणी इथे असणारं टेम्परेचर, आणि जी दुसरी जी की बाब असेल ती दुसरी बाब आहे या ठिकाणी इथे रेनफॉल. परंतु इकोसिस्टीमचा काही संबंध नाही मित्रांनो. इकोसिस्टीम जे आहे एक स्मॉल एरिया आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्पेसिस काही जास्त नसतात. इव्हन इकोसिस्टीम हे कधीही लॅटिट्यूड वरती अवलंबून नाहीये, ही कधीही टेम्परेचर किंवा रेनफॉल याच्यावरती अवलंबून नाही. परंतु बायोम हा नक्कीच रेनफॉल आणि टेम्परेचर याच्यावरती आधारित असतो. इकोसिस्टीमचा तसा कोणताही संबंध ना कधी रेनफॉल बरोबर आहे ना टेम्परेचर बरोबर आहे, ते कुठेही कसंही होऊ शकते. आणि बायोम हा विशिष्ट असतो आणि तो एक लार्ज एरिया आहे, लक्षात घ्या, इट्स अ लार्ज एरिया. तर हे अशा प्रकारचं हे सगळं आहे, हे सगळे याचे एक्झाम्पल आहेत, हे सगळे आपल्या या ठिकाणी ते बायोमचे एक्झाम्पल्स आहेत. आता हे बायोम कोणकोणते आहेत, रेन फॉरेस्ट,
म्हणजे बघा, रेन फॉरेस्ट, तैगा, टेम्परेट डेसिडियस फॉरेस्ट, टुंड्रा, डेझर्ट, ग्रासलँड, हे सगळे आपले इथे बायोमचे प्रकार आहेत. आणि हे एक लार्ज एरिया आहे आणि यामध्ये जे काही तयार झालेले आहेत याचे जे बेस आहे ते दोन आहे. एक आहे रेनफॉल आणि एक आहे टेम्परेचर. चला, तर हे तुमच्या इथे नक्कीच लक्षात आलं असेल. तर मित्रांनो, यामध्ये आपण जर डिफरन्स लक्षात घेतला, बायोम कसा आहे, इट्स अ लार्ज एरिया, लार्ज लँड, आणि याच्यामध्ये स्पेसिस किंवा जे काही प्लांट्स आहेत त्या कशा आहेत, डिस्टिंक्ट, ठराविक आहेत. जसं की डेझर्ट मध्ये तुम्हाला ठराविक प्रकारचे प्राणी आढळतात, परंतु आपण जर महाराष्ट्रामध्ये आलो तुम्हाला उंट सापडत नाही. उंट कुठे आढळतो, केवळ राजस्थानमध्ये. तर हा फरक तुम्हाला इथे पाहायला मिळतो. हा एक लार्ज एरिया आहे आणि हा जो इकोसिस्टम आहे कसा, हा स्मॉल एरिया आहे. आता हे कशावरती डिपेंड आहे बायोम, हा बायोम आहे तुमच्या क्लायमॅटिक फॅक्टर्स वरती. मग टेम्परेचर असेल, रेनफॉल असेल, याच्यावरती हा अवलंबून असतो. जे काही बायोम आहे याच्यामध्ये मल्टिपल इकोसिस्टम असतात आणि इकोसिस्टम मध्ये काय आहे, तर फक्त एकच कंपोनंट्स आहे. इट इज ओनली द पार्ट ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्लांट्स आणि अॅनिमल स्पेसिस असतात. 2 मिनिटं मी चहा घेतो. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, खूप स्पेसिस डायव्हर्सिटी जास्त आहे इथे, अजिबात नाही, कारण की जो काही आकार आहे तो छोटा आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, द ऑल ऑर्गॅनिझम इन बायोम डू नॉट इंटरॅक्ट विथ इच अदर. त्यांचं जे अस्तित्व आहे ते वेगवेगळं आहे, प्रत्येक इकोसिस्टमचा ते राहत असतात. याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ नंबर ऑफ इथे आपल्याला इकोसिस्टम पाहायला मिळतात. पण इथे असं काही नाहीये, स्पेसिफिक इकोसिस्टम आहेत आणि त्याच मध्ये ते इकोसिस्टम मध्ये राहत असतात, विच इज अफेक्टेड बाय द लॅटिट्यूड. बट यांचा जो काही कन्सर्न आहे इकोसिस्टमचा, नॉट अफेक्टेड बाय द लॅटिट्यूड, वेगवेगळा आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल लक्षात घ्या, डेझर्ट, ग्रासलँड, टुंड्रा, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, सम एक्झाम्पल्स ऑफ बायोमास. आणि हे जे आहे ते कोणते एक्झाम्पल आहे, पॉन्ड्स आहे, कोरल रीफ्स आहेत, पाण्याचा थेंब आहे, शेणाचा पोटा आहे, जे सेल्फ सस्टेनिंग सिस्टीम आहे, तर ते एक्झाम्पल आहे या ठिकाणी ते आपलं इकोसिस्टम. तर नक्की तुमच्या लक्षात आलं असेल इकोसिस्टम म्हणजे काय आहे मित्रांनो. तर इकोसिस्टम इज अ एक्झाम्पल ऑफ जस्ट अ स्मॉल युनिट, ज्याचा संबंध हा लॅटिट्यूड बरोबर नाहीये, ज्याचा संबंध हा रेनफॉल बरोबर नाही, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला स्पेसिस पाहायला मिळत नाही, ते एक सेल्फ सस्टेनिंग आहे. बट दिस इंडिकेशन ऑफ आवर बायोम इज अबाउट अ लार्ज एरिया, ज्याच्यामध्ये जॉग्राफिकल प्रेझेंटेशन जास्त आहे, जे विच इज इन्फ्लुएन्स बाय द लॅटिट्यूड, विच इज इन्फ्लुएन्स बाय द रेनफॉल अँड टेम्परेचर. हे अशा प्रकारचं तुमचं ही बायोम सिस्टीम आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा डिफरन्स मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून लक्षात घ्या, बायोम ही मोठी आहे आणि बायोमच्या खाली काय आहे, इकोसिस्टम, हे आपण समजून घेतलं. जेव्हा अनेक इंडिव्हिज्युअल जेव्हा एकत्र येतात, याला आपण इथे पॉप्युलेशन असं म्हणतो. जेव्हा अनेक पॉप्युलेशन स्पेसिस एकत्र येतात त्याला आपण इथे कम्युनिटी असं म्हणतो. जिथे अनेक कम्युनिटी जेव्हा एकत्र येतात त्याला आपण इथे इकोसिस्टम असं म्हणतो. ज्याच्यामध्ये जेव्हा अनेक इकोसिस्टम जेव्हा असतात त्याला आपण या ठिकाणी इथे बायोम असं म्हणतो. जेव्हा अनेक बायोम जेव्हा एकत्र येतात त्याला आपण या ठिकाणी इथे बायोस्फिअर असं म्हणतो. तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या लेवल आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपण इकोलॉजी हा जो की पार्ट आहे आपल्या सेशनचा तो आपण या ठिकाणी समाप्त केलेला आहे. इकोलॉजी हा पॉइंट तुमचा पूर्णतः इथे खतम झालेला आहे. आता आपण या ठिकाणी इथे पुढच्या लेक्चरमध्ये आपण इथे बायोडायव्हर्सिटी आपण हा टॉपिक इथे डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत जे डिस्कस केलेलं आहे याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की आपण काय काय डिस्कस करणार आहोत. तर हे सगळं मी तुम्हाला इथे आता डिस्कस केलेलं आहे. हा संपूर्ण जो काही पार्ट आहे मित्रांनो, जे आपण आता इथे डिस्कस केलेला आहे, हा तुमचा इथे इकोलॉजीचा पार्ट आहे. ऑल दिस पार्ट इज अबाउट युअर इकोलॉजी. म्हणजे आपल्या प्रिलिमचा जो काही पहिला पॉइंट आहे इकोलॉजी, हा पॉइंट मी इथे फिनिश केलेला आहे. आता उद्यापासून आपण जे डिस्कस करणार आहोत तो पॉइंट आहे बायोडायव्हर्सिटी. तर चला, तर उद्या आपण त्याच्यावरती डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी इथे थांबूयात. आपला हा जो काही टॉपिक आहे इकोलॉजी हा पूर्ण झालेला आहे. उद्या आपण बायोडायव्हर्सिटी वरती आपण काम करूयात, नंतर क्लायमेट चेंज आणि नंतर मग मेन्स वरती. तर अशा प्रकारे आपण इथे टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी आपण इथे
लक्षात घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा सेशन इथे समजला असेल. तर चला तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. अशाच प्रकारे अभ्यास करत चला. आणि जर तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील, डाऊट असतील एन्व्हायरमेंट संदर्भात, तर तुम्ही मला या ठिकाणी या नंबरवरती संपर्क करू शकता. हा माझा या ठिकाणी इथे मोबाईल नंबर आहे 8459026397. तर तुम्ही मला या नंबरवरती संपर्क करू शकता. माझं नाव आहे प्रवीण राऊत. चला तर आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये.